भावाळे बी आणि नक्षत्र चौदरपाडा. भावाळे बी चौदरपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. चेक. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. सलामीचे फलंदाज आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. सावध देवरुंग टीमच्या माध्यमातून 4-4 षटकांची ही मॅच असेल. ग्रामीण गटातून मिक्स फॉर्मॅट आपण पाहतोय. किरण पाटील विथ बळवंत दळवी ही सलामीची जोडी. एक चांगलं कॉम्बिनेशन आहे ते टॉप ऑफ द ऑर्डर आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पण आपण जर दोन्ही संघाची तुलना जे केली तर एका बाजूला आहे एक्सप्रेस किरण पाटील असतील, त्यानंतर बलवंत आहेत, त्यानंतर विजय केनियाना पाहू शकता आपण, त्यानंतर हनुमान आहे बाहुबली खेळाडू, आकाश पाटील आहेत, आकाश ज्युनियर आहेत आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सूरज केने आल्यानंतर मात्र संघाची अजून मात्र बॅलन्स जर पाहिला तर अतिशय चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतोय. निलेश जाधव आपल्या षटकात सुरुवात करेल. पहिला चेंडू डाबा स्टिकवर आणि मात्र काय जबरदस्त फुलच्या अंदाजामध्ये फटका पाहायला मिळतोय. किरण पाटीलच्या बॅटमधून येणारा हा पहिला दमदार हिट चौकार. फारच कमजोर चेंडू होता. निलेश जाधवकडून या गोष्टीची अपेक्षा कधीच नसते, कारण अगदी पहिल्या बॉलपासून चांगल्या रिदममध्ये असणारा हा गोलंदाज आपण नेहमीच पाहिलाय. मात्र हा आखूड टप्प्याचा बॉल होता. स्वतःभोवती अक्षरशः गिरकी घेऊन हा फटका मारलाय किरण पाटीलनं. भरपूर वेळ होता त्याच्याकडे. स्विबल करत असताना खूप चांगला चौकार पहिल्याच बॉलवर. सन्माननीय वाचिरे गावातील उद्योजक मनोहरजी माघे यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पहा किती छानपैकी क्रिकेट पाहायला मिळतो आहे. कारण पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव पूर्ण केली आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला बलवंत यांना पाहिलं आपण. चांगली सोच आहे किरण पाटीलची. निश्चितच कौतुकास्पद ही कामगिरी त्याची आपल्याला म्हणावी लागेल. कौतुकास्पद सुरुवात त्यांनी केली. पहिला बॉल कमजोर होता, त्याच्यावर चौकार ठोकला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर सावध देवरुंग टीमच्या माध्यमातून. आणि ज्यावेळी असं कॉम्बिनेशन असतो त्यावेळी कर्णधार असेल किंवा गोलंदाज असेल त्यांना मात्र फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस करावा लागतो आणि तेच पाहिलं आपण. निलेश पुन्हा एकदा इथे मात्र पहा जागा बनवली, रूम बनवला आणि मात्र बलवंतच्या बॅटमध्ये सुद्धा मात्र चांगला दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी चौकार. मुठवलगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि पोलीस पाटील सन्माननीय उत्तम शेठ पाटील यांचे मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सरपंच चषक 2022 मध्ये मी तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता फटकांच्या आतषबाजीने मात्र या मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी केलं जातंय. तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. अतिशय दमदार सुरुवात सावध देवरुंग संघाची. यावेळेस पावलांचा वापर करत कव्हर ड्राईव्हचा फटका, मात्र तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जेवढा चांगला फटका होता तेवढीच चांगली फिल्डिंग. मात्र नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. निलेश जाधव यांना गोलंदाजी करताना आपण पाहतोय नेहमीच मीडियम पेस गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मात्र या मॅचमध्ये फिरकी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. मला वाटतं फील्ड प्लेसमेंटमध्ये तिथे काही चूक घडली, त्यामुळेच पंचांनी हा बॉल नो घोषित केलाय. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करताना पाहायला मिळते. धावसंख्या झाली बिनबाद 11. जबरदस्त पंचांची कामगिरी आज आपल्याला या दिवसभरामध्ये पाहायला मिळते. अगदी घारीची नजर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. आणि यापुढील जो चेंडू असेल तो मात्र फ्री हिट असेल आणि या फ्री हिट चेंडू खेळण्याची संधी आता मात्र उपलब्ध होईल ते म्हणजे किरण पाटीलकडे. कारण दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत एक चौकार प्राप्त केला, एक सिंगल धाव ते प्राप्त केली आहे आणि स्कोर कार्डवर आपला धाव पाहायला मिळतात. पहिल्या षटकात केली अजूनही सुरू आहे. बिनगडीबाद 11 धावा. एक पॉझिटिव्ह सुरुवात पाहतोय आपण या ठिकाणी संजय सावध आणि जय हिंद देवरुंग संघाची. चेंडू वळवण्यावर कुठेतरी भर देण्याचा प्रयत्न होतोय निलेश जाधवच्या माध्यमातून. मात्र खूप चांगलं फुटवर्क दोन्ही फलंदाजांचं आतापर्यंत राहिलंय. आणखी एक चांगला स्ट्रोक होक केलाय बॉल आणि बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून. सीमारेषा पार. किरण पाटीलच्या बॅटमधून हा नेत्रदीपक चौकार. जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहतोय आपण. जसा चेंडू येतोय तसा मात्र शॉर्ट सिलेक्शन आपण पाहतोय. पाहिले की चेंडू डाव्या स्टिकवर आहे. चेंडू पाहिला तर थोडासा अकूट टप्प्याचा सुद्धा होता आणि त्यामुळे मात्र संधी मिळाली किरण पाटीलला हुक करण्याची आणि मात्र चेंडूला मात्र या ठिकाणी सीमेरेषेचं दर्शन घडवलं. या ओव्हरमधील येणारा हा तिसरा चौकार आणि किरण पाटीलच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा चौकार. खूप चांगली सुरुवात केली दोन्ही सलामीवीरांनी. आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये 3 चौकार ठोकले गेलेत. किरण पाटीलच्या बॅटमधून केला आणि एक चांगला झेल समाप्त केला जातोय विकेट किपरच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन.
पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे मात्र हा झेल समाप्त केलाय. थोडंसं पावलांचा वापर केला चेंडूमध्ये थोडासा स्लोअर गतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि चेंडू पडल्यानंतर थोडं ऑफ कटर सुद्धा पाहायला मिळाला. टर्न प्राप्त झालं आणि त्याचमुळे पाहतो की बॅट आणि चेंडूमध्ये थोडीशी चुंबन घेतल्यानंतर यष्टीरक्षक योगेश भालेकरने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही आणि पहिला धक्का इथे लागत असताना सावध आणि देवरुंग संघाला किरण पाटीलच्या रूपाने किरण पाटील बाद होण्यापूर्वी त्याने एकूण 4 चेंडू पेस केले आणि या 4 चेंडूमध्ये 9 धावा जोडल्या, त्यामध्ये 2 चौकारांचा समाविष्ट. खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतलं होतं आतल्या बाजूनं. ऑफ ब्रेक बॉल होता आणि आतली कडा लागली बॅटची. एक चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून चांगली सुरुवात जरूर करून दिली किरण पाटीलने. मात्र मोठी खेळी त्याला खेळता आली नाही. बाद होण्यापूर्वी 9 धावांचं योगदान देऊ शकला. संघाची धावसंख्या 1 बाद 15. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे सावध देवरुंग संघ. या मॅचमध्ये भावाळी बी आणि चौदरपाडा संघाच्या विरोधात. नवीन फलंदाज कैलास पाटील, मॅन फ्रॉम सावध. कैलासकडे देखील क्षमता आहे मोठमोठी फटकी खेळण्याची. पावलांचा वापर केला होता मात्र चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही. आणखी एक चांगला बॉल डॉट चेंडूची सांगता होते. थोडंसं कमबॅक जरूर करण्यात आलं गोलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक बॉल पाहायला मिळाला. पहिलं षटक कंप्लीट झालंय. धावसंख्या 1 बाद 15. एक गडी नक्कीच गमावला आहे या ठिकाणी देवरुंग आणि सावध संघाने, परंतु धावांकडे आपण लक्ष केंद्रित केलं तर चांगल्या धावा पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. कारण 15 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. कारण प्रत्येक 4 षटकाचा सामना आपण पाहतोय. अजून या ओव्हरनंतर 3 षटकांची मॅच असेल. यापुढची प्रेक्षणीय लढत आहे. 40+ सामना असेल. सापे विरुद्ध वाशेरे या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे आणि तो सामना प्रत्येक 3 षटकांचा असेल. येस, सापे आणि वाशेरे गावाचे जे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते जोपासण्याचा प्रयत्न त्या लढतीच्या माध्यमातून जरूर केला जाईल. स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि आपण अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलोय. आपण अनुभवतो मित्रांनो सरपंच चषक 2022चा हा माथारार ग्रामीण पूलमधून आपल्याला एक क्वार्टर फायनलची मॅच पाहायला मिळते. आतापर्यंत पाहिलं तर नाणेफेकी जिंकली भावाले चौदरपाडा संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज सूरज केणे. कारण काल आपण जर पाहिलं तर सूरज केणेची उपस्थिती नव्हती अजय, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये मात्र त्याच्या या ठिकाणी उपस्थिती कुठेतरी लाभदायक सुद्धा ठरू शकते या भावाले बी आणि चौदरपाडा संघाला. निश्चितच एक फार महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलंय. अतिशय दर्जेदार असा अष्टपैलू खेळाडू आहे सूरज केणे. त्याच्या षटकातील हा पहिला बॉल हलक्या हातानं फक्त बॉल तटवलाय, ऑफ साईडला ढकलून दिलाय समोरच्या बाजूनं. लॉंग ऑफ कडून फिल्डर बॉलवर आलाय. तोपर्यंत सिंगल घेण्याची संधी होती बळवंतकडे. बळवंतची विकेट फार महत्त्वाची असणार आहे. सुरुवात छान केली आहे. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलाय. 6 धावांवर खेळतोय. कैलासचं खातं अजून उघडायचं बाकी आहे. एकच चेंडूचा खरं तर त्याने सामना केलाय. आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा संधी असेल कैलास पाटीलकडे. कारण आपण जर पाहिलं तर दोन्ही एंडकडे गोलंदाजी पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये पाहिलं तर. कारण पहिली गोलंदाजी आपण पाहिली तरी वाशिर एंडकडनं पाहायला मिळाली, परंतु या षटकात आपण विचार केला तर सुप्रीमो एंडकडनं षटकाला सुरुवात केली सूरज केनेने. पहिला चेंडू पाहिलं तर अतिशय चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. वेल कमी घ्यायचा आहे प्लीज, कारण आज आम्हाला एकूण 8 सामने कव्हर करायचे आहेत आणि आमच्याकडे वेल असणं फार गरजेचं आहे. या एंडनं जेव्हा गोलंदाजी होईल तेव्हा कुठेतरी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ऑन साईडला थोडी जास्त संधी असणार आहे. बॉल हवेत आहे मात्र इनफिल्डला क्लिअर केलं गेलंय. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेरिश मिड विकेटकडे. थोडीशी फंबलिंग झाली आहे डीपमध्ये. बॅकअप करण्यासाठी आणखी एक फिल्डर तिथे पोहोचलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी होती कैलास पाटीलकडे. या 2 धावांनी स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना कैलास पाटील प्रत्येक वाकडे एखंड मात्र चांगलं क्षेत्रक्षण पाहिलं आपण. डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली, परंतु दोन्ही फलंदाजाने मात्र 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमध्ये चांगलं ताळमेल आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र या ठिकाणी चेंडूला आपटी दिली पहा. व्हेरिएशन पाहायला मिळतो जे प्रत्येक लेंथ आपण जर प्रत्येक चेंडू जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारे इथे मात्र हाताळतोय आणि हेच वैशिष्ट्य आहे. कारण सिटी क्रिकेटचा आपण जर विचार केला तर धनेश इलेव्हन कुकच्या संघाचा तो सध्या नेतृत्व करतोय आणि त्याचा कुठेतरी मात्र त्याला लाभ होतोय आणि तो लाभ इथे मात्र उचलताना पाहतोय आपल्या गावच्या संघासाठी. निश्चितच. आणि फलंदाजाचा आपण विचार केला तर मला वाटतं पूर्णपणे सज्ज नव्हता आखोट टप्प्याच्या बॉलसाठी. स्लोवर बॉल यावेळेस पिक केलाय. लॉफ्टेड फटका. बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला. फिल्डर चेंडूच्या खाली आणि टिपला गेलाय एक सुरेख झेल. फलंदाज फेल. उंची जास्त मिळाली आणि टायमिंग सुद्धा मात्र चुकीचं जुळलं. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये स्वतःवर निराश आहेत कैलास पाटील पहा. फक्त मात्र त्या ठिकाणी चेंडूला मिडलिंग केलं, परंतु त्यामध्ये कुठलाही ताकदीचा वापर नाही, टायमिंगचा मात्र वापर नाही आणि त्याचमुळे पाहतोय डीप मिडविकेटला मात्र अतिशय चांगल्या प्रकारे झेल तिथे मात्र समाप्त केलं. विदेश होते त्या ठिकाणी आणि देवरुंग आणि सावध संघाला
लागणारा हा दुसरा धक्का कैलास पाटील निराश केलं. 4 चेंडू त्याने फेस केले आणि फक्त 2 धावांचं आपल्या संघाला फक्त योगदान दिलं. चांगल्या सुरुवातीनंतर कुठेतरी आपण पाहतोय की संघ थोडासा ढिपाळताना दिसतोय. सावध देवरुंग 18 धावांवर हा दुसरा धक्का लागलाय. कैलास पाटीलला काही विशेष योगदान आपल्या टीमसाठी देता आलं नाही. फक्त 2 धावांचं योगदान त्याने दिलं. खरं तर प्रयत्न छान होता. स्लोअर बॉल त्याने पिक देखील केला होता आणि त्यानंतर स्ट्रोक खेळला होता. मात्र उंची जास्त होती, फार जास्त एलिव्हेशन होतं फटक्यामध्ये, त्यामुळेच चेंडू अंतर कापू शकला नाही आणि षटकार त्याला प्राप्त करता आला नाही. तर दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर विजय आलाय. हा बॉल बलवंतसाठी ओहो नो बॉलचा इशारा स्ट्रायकर एंडला असलेल्या पंचांकडून आलाय. पाहायचं आहे काय घडलंय नेमकं. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर 3 खेळाडू आहेत, त्यामुळेच पंचांनी हा नो बॉल घोषित केलाय. ऑन साईडला पहा फिल्डिंगचे जे नियम आहेत, पॉपिंग क्रीजच्या खरं तर स्क्वेअर लेगला जे पंच असतात त्यांच्या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला आपण डावखुरा फलंदाज होता. स्क्वेअर लेगकडे तिकडे पाठीमागे 3 खेळाडू तुम्ही ठेवू शकत नाहीत बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला. 3 खेळाडू होते. स्क्वेअर लेगचा खरं तर जो खेळाडू होता त्याने थोडीशी जागा बदलली होती आणि त्यामुळेच हा बॉल नो घोषित करण्यात आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली 20. काय जबरदस्त पंचगिरी पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये आणि हे दृश्य दुसऱ्यांदा आपल्याला पाहायला मिळालं या मॅचमध्ये, कारण ही चुकी पाहायला मिळाली फिल्डिंग करणाऱ्या संघाकडनं. आता मात्र विजय केने खेळण्यासाठी सज्ज, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. ज्या टप्प्याची मात्र वाट पाहिली विजय केने त्या अनुषंगाने मात्र चेंडू आला नाही आणि त्यामुळे पाहतोय की पहिल्याच चेंडूवर खेळत असताना मात्र बीट होतोय. थोडासा दुरून खेळण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि चेंडू पडल्याने थोडासा आतल्या बाजूला टर्न सुद्धा झाला. म्हणजे भरपूर काही या चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळालं. आणि धावसंख्या आपल्याला स्थिर पाहायला मिळते ती म्हणजे 2 गडी बाद 20. आता मात्र फटका तर खूपच छान एक्झिक्यूट केलाय. उंची जास्त पाहायला मिळते. अंतर मिळेल का? 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपण्याचा प्रयत्न करतात. कॉलिंग मात्र तिथे झाली नाही आणि त्याच मुले पाहतो की चेंडू सेफ लँड पाहायला मिळाला आणि जोपर्यंत चेंडू फील करतील तोपर्यंत इथे 2 धावा फलंदाजाने कंप्लीट केल्या. इथे कॉलिंग फार महत्त्वाची होती. मला असं वाटतं की डीप मिड विकेटला जे खेळाडू आहेत त्यांचा हा झेल होता, कारण ते अगदी सेटल झाले होते चेंडूच्या खाली. मात्र लॉंगॉनकडून जे फिल्डर आले होते ते अतिशय वेगानं धावत येत होते आणि लॉंगॉनच्या फिल्डरने तिथे झेल घेण्याचा प्रयत्न केला, पाहू शकाल तुम्ही. आणि जजमेंट देखील त्यांचं चुकलंय, त्यामुळेच हा झेल अखेर ड्रॉप होताना दिसतोय. मौलिक 2 धावा देखील मिळत आहेत सावध देवरुंग संघाला आणि याचबरोबर सूरज खेणेचं हे षटक समाप्त होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा जगत आहेत 2 बाद 22. शानू कुरुशी पंच पॅनल पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये. काय जबरदस्त पंचांची आज कामगिरी आहे आणि मात्र विजय केने सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देऊ शकणार नाही, कारण विजय केने असा फलंदाज आहे की कुठल्याही क्षणी मात्र एखाद्या सामन्याची मात्र तो कायापलट करू शकतो. या अशा प्रकारची त्याच्याकडे ॲबिलिटी आहे आणि त्याच फलंदाजाला जीवनदान मिळालं. 2 षटकांचा खेळ समाप्त. आपण पाहू शकता स्क्रीन कार्डवर 22 धाबा स्कोर कार्ड. 2 गडी आतापर्यंत गमावले आणि अजूनही 2 षटकांचा तुम्हाला खेळ या पहिल्या डाबामध्ये पाहायला मिळेल. यानंतर प्रेक्षणीय सामना आहे. तर दोन्ही संघांना विनंती करतो की आपण अगदी आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. वाशेरे संघ आणि सापे संघ 40+ सामना असेल. सरपंच चषक 2022 हे अतिशय उत्तमातलं उत्तम आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीमच्या माध्यमातून. या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या सन्मानार्थ हे स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थानं चिरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीमच्या माध्यमातून वाशिरी गावचे विद्यमान सरपंच आदरणीय विश्वासजी मागे साहेब आणि त्यांच्याच प्रयत्नांतून हे नवीन सुसज्ज असं क्रीडांगण वाशिरी गावासाठी मिळालेलं आहे. भरपूर वर्षापासून आजी हे प्रयत्न सुरू होते वाशिरे गावाचे आणि तो प्रयत्नामध्ये आता मात्र कुठेतरी या नवीन वर्षामध्ये यश आलं असं आपण म्हणू शकतोय. कारण एखादी क्रिकेटची टीम तुम्हाला तयार करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथमतः क्रीडांगण असणं फार गरजेचं आहे आणि ते क्रीडांगण आज आपल्याला इथे उपलब्ध करून दाखवलं. ते म्हणजे विश्वासजी मागे असतील, अरुणजी शेलार असतील, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ वाशिरेचे काही समाजसेवक असतील आणि ते स्वप्न त्यांचं आज कुठेतरी साकार होत असताना प्लीज खेळ सुरू करायचा आहे. वेळ तुम्ही या ठिकाणी खर्च करू नका. प्रतिषटक योगेश 11च्या सरासरीने सध्या धावा जोडल्या जात आहेत. ही सरासरी जर शेवटपर्यंत कायम राहिली तर 44 धावा धावफलकावर असतील. नवीन षटक घेऊन प्रतीक वाकडे. पहिला बॉल शरीराचा वेध घेणारा बॉल होता. शफल करून खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू शरीराला स्पर्श करून विकेटकीपरच्या हातात निघून गेलाय. डॉट चेंडूची सांगता झाली आणि चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय निलेश जाधवच्या माध्यमातून. काल सुद्धा अशाच प्रकारची गोलंदाजी प्रत्येक वाकड्याने मात्र केली. भरपूर फलंदाज त्याने मात्र या ठिकाणी अडचणीमध्ये टाकला आणि त्यानंतर आज सुद्धा तशाच प्रकारे सुरुवात करतो. या इथे मात्र फटका पाहिला तर चांगला सजवला होता, परंतु गॅप शोधू शकले नाही बलवंत.
डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, चांगली फेकी आणि एका धाब्यावर आता मात्र संतुष्ट. अजय पहा, सुरुवात पाहिली तर पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या, परंतु त्यानंतर कुठेतरी सूरज केनेचं कमबॅक षटक पाहिलं आपण. त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये एक गडी बाद केला, 7 धावा करत गेल्या आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आता मात्र प्रत्येक वाकडे सुद्धा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. फार दमदार सुरुवात झाली होती सावध देवरुंग संघाची. पहिल्या 4 चेंडूंवर तब्बल 15 धावा धावफलकावर होत्या. त्यानंतर मात्र किरण पाटीलला बाद केलं निलेशनं आणि तदनंतर सूरज केणीचं षटक देखील अप्रतिम पाहायला मिळालं. या षटकाची सुरुवात देखील फार सुंदर केली आहे डावखुरा गोलंदाज प्रतीक वाकडेनं. एकापेक्षा एक सरस गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही संघांकडे आहेत. अतिशय चांगले हे दोन्ही दर्जेदार संघ आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांच्या विरोधात. वारंवार आपण पाहतो फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळतोय, कारण एक उजव्या हाताचा फलंदाज आहे तर एक डाकुऱ्या हाताचा फलंदाज आहे. आणि परंतु पाहूया प्रत्येक वाटी आता विजय केनेसाठी मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल. इथे मात्र पहा, विजय केने थोडंसं कुठेतरी स्ट्रगल करताना आपण पाहिलं, कारण आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू पेस केले आणि विजयचे एक वैशिष्ट्य आहे की तो जास्त वेळ मात्र किलपट्टीवर टिकत नाही, परंतु जोपर्यंत टिकेल तोपर्यंत तुम्हाला मात्र त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी 5 चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने मात्र या ठिकाणी टर्न झालं आणि त्याचमुळे पाहतो की फलंदाज विजय मात्र बीट होताना आपण पाहिलं. इथे मात्र यॉर्कर लँड डिलिव्हरी, काय टप्पा अचूक पाहायला मिळतो. या चेंडू मात्र या ठिकाणी कॉलेज दिशेने आपण पाहतो वेदांत आहेत त्या ठिकाणी आणि आता मात्र पूर्णपणे या सामन्यावर कुठेतरी पकड करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे भावाले बे आणि चौदरबाडा संघ. मागच्या षटकापासून आपण पाहतोय की वैविध्यपूर्ण गोलंदाजी करतायत. सूरज केणीचं षटक देखील अप्रतिम होतं. त्याने देखील चांगलं मिश्रण केलं होतं. चेंडूच्या वेगामध्ये देखील चांगला बदल त्याने केला होता. कटरचा चांगला उपयोग केला होता आणि एक शॉर्ट पिच बॉल देखील त्याने चांगल्या पद्धतीने हाताळला होता. या षटकामध्ये देखील खूप चांगली वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. थोडासा आखूट बॉल पुल केलाय, मात्र हवं तसं टायमिंग तिथे साधता आलेलं नाही बळवंतला. खरं तर मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं बळवंतने जी सुरुवात केली होती पहिल्या षटकामध्ये त्याने पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला होता. तदनंतर त्याने कुठेतरी संयम दाखवला. ह्या षटकामध्ये तो प्रयत्न करतोय मोठमोठे फटके खेळण्याचा, मात्र त्याला यश मिळत नाहीये. अचूक टायमिंग त्याला साधता येत नाहीये आणि त्यामुळेच धावफलक देखील जास्त वेगाने पुढे जात नाहीये. फक्त 25 धावा सध्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नक्कीच आतापर्यंत बलवंतने 7 चेंडू पेस केले, 9 धावा त्याच्या बॅटमधून फक्त पाहायला मिळाल्या. इथे मात्र पहा अजून एक लेन्थ खूपच चांगली पाहायला मिळाली. टायमिंग मात्र बरोबर जुळलं नाही. जोपर्यंत डीप वरनं क्षेत्रक्षक येईल चेंडू फील्ड करेल, फेक करेल, तत्पुरती 2 धावा मात्र पूर्ण केल्या. एक घातकी निर्णय मात्र पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि प्रत्येक वाकड्याचं सुद्धा सफल षटक आपण पाहिलं. प्रत्येकाला विकेट्स प्राप्त करता आली नाही, परंतु आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त त्याने 5 धावा खर्च केल्या. आणि आपण जर या पूर्ण षटकाचं जर आपण या ठिकाणी हायलाइट्स पाहिलं तर इथे पाहू शकता आपण शेवटचा चेंडू होता, ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु टायमिंग कुठेतरी मात्र चुकीचं जुळलं. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता 2 गडी बाद 27 धावा. काय जबरदस्त आपण टेलिकास्ट पाहतो या भिवंडी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना ग्रामीण गटातून हा क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय. ग्रामीण गटातून एक संघ आधीच सेमीफायनलमध्ये दाखल झालाय आणि तोच संघ आपण सकाळच्या सत्रामध्ये विजयी होताना पाहिला. क्वार्टर फायनल मॅचमध्ये खालिंग आणि जांभूळपाडा हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. या सामन्यातून विजयी होणारा संघ देखील सेमीफायनलमध्ये असेल. सिटी क्रिकेटमधून 2 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेले आहेत, धनेश इलेव्हन कोकसे आणि साई स्पोर्ट्स खारबाव. यानंतर एक शो मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 514 सापे विरुद्ध शिरोबा स्पोर्ट्स वाशेरे 40+. आणि त्यासाठी आकर्षक पारितोषिक सुद्धा असणार आहे या दोन्ही संघांसाठी. तर त्याला खेळ सुरू करायचा आहे. या डावातील तुम्हाला शेवटच्या षटकाचा खेळ पाहायला मिळेल. आणि गोलंदाज सज्ज होते रोशन, ज्याने खालच्या दिवसामध्ये काय अप्रतिम कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. दरम्यान या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन दिलेला आहे ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय मदन दत्तू जाधव उर्फ MD यांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि उपस्थित क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी पाहू शकता आपण फटाक्यांच्या आतिषबाजीने मात्र या ठिकाणी स्वागत केलं जातं. त्यांच्या समवेत आहेत सावतगावचे उद्योजक संजय पाटील मिठाईवाला, त्याचे प्रोप्रायटर KP सर सुद्धा आहेत. त्यांच्या समवेत आहेत ग्रामपंचायत आमनेपाड्याचे विद्यमान सदस्य सन्मानित सुभाषजी जाधव, त्याचप्रमाणे किरोली गावातील उद्योजक सन्मानित साईशेठ बजागे आणि याच परिस्थितीत एक लेजंड क्रिकेटर राजकुमार पाटील, या सारे मान्यवरांचं सरपंच चषक 2022 मध्ये मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
दरम्यान पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका, टायमिंग देखील चांगला आहे, परंतु डीपमध्ये खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळाली आहे बळवंतला. भरपूर वेळानंतर एक चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केला होता, मात्र जास्त धावा त्याला मिळू शकल्या नाहीत. फक्त एका धावेवर समाधान व्यक्त करावं लागले. खूप चांगली जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. देवरुंग संघाचे हे दोन्हीही जबरदस्त फलंदाज खेळपट्टीवर आहेत, परंतु त्यांना कुठेतरी बांधून ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेत गोलंदाज. शेवटच्या षटकामध्ये रोशन गोलंदाजी करतोय. भावाळी बी आणि नक्षत्रा चौदरपाडा संघाच्या माध्यमातून टॉस जिंकून भावाळी बी चौदरपाडा संघ प्रथम फिल्डिंग करतो या क्वार्टर फायनल मॅचमध्ये. धावसंख्या झाली आहे 2 बाद 30 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल फेस करेल विजय केणे. धाबांचा वेग कुठेतरी मात्र वाढवावा लागेल, परंतु जर तुम्ही अशाच प्रकारे धाबा जर जोडण्याचा प्रयत्न केला तर मात्र कुठेतरी लो स्कोरिंग कदाचित मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल. कारण दोन्ही जर खेळाडू जे पाहिले तर देरुंग गावाला बिलॉंग करतात, दोघांकडे अशी क्षमता आहे की कुठल्याही चेंडूवर ते मोठे फटके खेळू शकतात. परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण गोलंदाजाने आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांना थांबून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलं आहे. हे एक चांगली बाब असेल ती म्हणजे भावाले बी आणि चौदरपाडा संघासाठी. खरं तर चेंडूच्या वेगामध्ये फार चांगला बदल प्रत्येक गोलंदाजाने केलाय आणि फलंदाज जास्त जोरात कुठेतरी फटके मारण्याचा प्रयत्न करतायत, अचूक टायमिंगवर भर देत नाहीत. यावेळेस पहा चेंडूवरची नजर थोडी बाजूला गेली होती. फटका तर चांगला एक्झिक्यूट केलाय, थोडीशी फंबलिंग झाली कॅप्टनच्या माध्यमातून आणि आता मात्र दुहेरी धाव ती पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चौकार षटकारांची खऱ्या अर्थानं गरज आहे एका मोठ्या धावसंख्येपर्यंत जाण्यासाठी, मात्र चौकार षटकार अजिबात पाहायला मिळत नाहीत. फक्त पहिल्या षटकामध्ये आपण 3 चौकार पाहिले होते निलेश जाधवच्या विरोधात, मात्र त्यानंतर सूरज केणे, प्रतीक वाकडे आणि आता या शेवटच्या ओव्हरमध्ये रोशन यांनी अतिशय टिचून मारा केलाय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 33 या आकड्यावर. 2 चेंडू शिल्लक आहेत जे, आणि या 2 चेंडूमध्ये जर एखाद मोठा फटका जर आला तर मात्र नक्कीच स्कोर कार्ड 40च्या जवळपास पोहोचेल, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी आहे. तर ही मॅच चांगली प्रेक्षेनं पाहायला मिळू शकेल. थोडंसं दडपण पाहायला मिळाला. चेंडू मात्र पाहिलं तर उजव्या इच्छेच्या बाहेर पाहायला मिळते. पंतांचे वाईटचा इशारा पाहतोय आपण. कुठेतरी मात्र धावा येणं गरजेचं आहे, मग ते अभ्यंतरचे असतील किंवा बॅटच्या सहाय्याने असतील. स्कोर कार्ड पाहू शकता आपण 34 आकड्यावर. भरपूर दूर चेंडू पाहायला मिळाला. दोन्ही फलंदाजांची धावसंख्या आपण पाहिली तर विजय केणे 6 चेंडूमध्ये 6 धावा, बलवंत खेळतोय 10 बॉल्समध्ये 14 या धावसंख्येवर. यावेळेस लॉफ्ट केला ऑन साईडला, एक मोठा फटका, मात्र डीपमध्ये फिल्डर तैनात. ओहो, झेल घेण्याचा प्रयत्न केला होता विशाल डाकीने, परंतु झेल ड्रॉप होतोय आणि आता चेंडू कुठेतरी इनफिल्डकडे वळतोय. अजूनही चेंडूला शोधतायत फिल्डर आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या भरपूर मौल्यवान धावा असतील, कारण ज्यावेळी तुम्ही या धावांचा पाठलाग कराल त्यावेळी तुम्हाला या धावांची आठवण होईल. कारण क्रिकेटचा खेळ असा आहे की प्रत्येक धाव इम्पॉर्टंट असतं या, आणि इथे मात्र जिथे झेल बाद होऊ शकला असता तिथे मात्र 3 धावा इथे बोनच्या रूपाने खर्च केल्या आणि आता मात्र धावफलक पुढे जात असताना पाहतोय आपण 2 गडी बाद 37 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या पर्याय डाबातील. आपण लगेचच यानंतर शो मॅच अर्थात प्रेक्षणीय सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. 514 स्पोर्ट्स सापे विरुद्ध चेरोबा स्पोर्ट वाशेरे 40+ हा सामना तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळणार आहे. शेवटचा चेंडू आणि मात्र सुरेख लेंथ पाहायला मिळते. इष्टिरक्षक सुद्धा बीट झाले, परंतु पाठीमागे बॅकअप चांगला आहे. शॉट थर्डमॅनच्या दिशेने योगेश भालेकर होते आणि शेवटच्या चेंडूवर इथे मात्र 1 धाव इथे मात्र आपल्याला कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज आपण पाहिले आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्षत्र माफ करा संजय स्पोर्ट सावध आणि जय हिंद देवरुंग संघाची 2 गडी बाद 38 धावा आणि विजयासाठी 39 धाबींची आवश्यकता असेल, ती म्हणजे भावाले बी आणि चौदरपाडा संघाला. तर या धावा कशी रीतीने पूर्ण होतील तत्पुरती आपण जाऊया मित्रांनो पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. खूप चांगलं कमबॅक या मॅचमध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये जेव्हा 15 धावा धावफलकावर लागल्या होत्या, असं वाटलं होतं की 50-55 धावा आपल्याला कदाचित धावफलकावर पाहायला मिळतील, मात्र तदनंतरच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केली आणि त्यामुळे फक्त 38 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. मात्र तरी देखील एक फायटिंग स्कोर आहे. चांगली धावसंख्या ही जरूर ठरू शकते जर गोलंदाजी चांगली करण्यात आली, क्षेत्ररक्षणाची चांगली साथ मिळाली सावध देवरुंग टीमच्या गोलंदाजांना, तर निश्चितच त्यांच्याकडे देखील विजयाची संधी असेल आणि खेळपट्टीकडून देखील थोडीफार मदत गोलंदाजांना जरूर मिळते. आज सकाळपासूनच गोलंदाजांचं चांगलं वर्चस्व या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. सध्या टॉस बॉक्सचं दृश्य तुमच्या स्क्रीनवर आहे. ते दोन्ही 40+ संघांचे कॅप्टन थोड्याच वेळात उपस्थित होतील आणि आमचे सहकारी समालोचक योगेश पाटील देखील त्यांच्यासोबत जोडले जातील. तर जाऊया आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे. तर मित्रांनो प्रेक्षणीय सामना आहे 40+ तुम्हाला सामना पाहायला मिळाली अडूस पडूस की लढाई. आणि मी विनंती करतो या मुठवल गावचे विद्यमान पोलीस पाटील आणि प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय उत्तम शेठ पाटील यांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण तुमच्या शुभ हस्ते आपण या 2 संघादरम्यान नाणेफेकी करणार आहोत.
500 स्फोट 14 संघाचे संगणक आमच्या समिती उपस्थित आहेत विष्णूजी पाटील आणि एका बाजूला आहेत चेरोबा स्पोर्ट वाशिरे संघाचे संगणक. दोन्ही संघाचे कर्णधार मी प्रथम नाणं दाखवतोय. एका बाजूला आहे चेरोबा स्पोर्ट वाशिरे आणि दुसऱ्या बाजूला आहे सरपंच चषक 2022. 3 षटकांची ही मॅच. सरपंच चषकाची मागणी केलेली आहे वाशिरे संघाने आणि क्या बात आहे तेच आलेलं आहे. म्हणजे टॉस जिंकला वाशिरे संघाने आणि या संघाला आपण शीतपेय देणार आहोत. मी उत्तमजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जो शीतपेय आहे तो आपण देणार आहात. आणि आता मात्र जाऊन तुम्ही व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. गावची स्पर्धा आहे आणि जबरदस्त या ठिकाणी तुमच्या संघाने आणि सरपंच साहेबांनी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्हाला खेळण्यासाठी संधी सुद्धा दिलेली आहे 40+ माध्यमातून. तर याबद्दल कशा प्रकारे तुम्ही आभार व्यक्त करणार? आमचा एकच आभार आहे म्हणजे का सरपंच चषक हा एकदम सुंदरच ट्रॉफी रंगलेली आहे आणि सरपंच चषक आणि सरपंचने आम्हाला खेळायला चान्स दिलेले आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहे. आणि खरोखरच ग्राउंड बनवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आणि सरपंच बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे त्याची. पुढेही त्याने अशीच आम्हाला संधी देत राहावा आणि खरोखरच. तर टॉस जिंकला काय करण्याचा निर्णय फलंदाजी करणार की गोलंदाजी? फलंदाजी. फलंदाजी तुम्ही स्वीकारली आहे. असा कोणता खेळाडू आहे तुमच्याकडे की तो चांगली बॅटिंग करेल तुमच्या संघासाठी? फलंदासाठी आमच्याकडे बॅटिंग आहे सुभाष, रवींद्र, ज्ञानेश्वर, नवनाथ असे जबरदस्त असे बॅटमन आहेत, जुने बॅटमॅन आहेत. तुमची काय भूमिका असणार आहे या मॅच मध्ये? माझी भूमिका म्हणजे असा मी बॉलिंग टाकणार. तर नक्की त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. विष्णू पाटील आहेत माझ्या समित 514 संघाचे संगणक. तुम्ही मात्र टॉस गमवलं, तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असं? फिल्डिंगच घेणार होतो. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. 3 षटकांची मॅच आहे. प्रतिस्पर्धी संघाला तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 30 पर्यंत. आणि तुम्हाला इथे संधी दिलेली आहे खेळण्यासाठी, तर त्या संधीसाठी तुम्ही कशा प्रकारे आयोजकांचा आभार व्यक्त करणार? आयोजन तर खूपच छान केलेलं आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो का तुम्ही त्याही असंच करीत राहावं आणि आम्हाला खेळण्याची संधी द्यावा हीच त्यांच्या. तर नक्कीच मित्रांनो, हे होते दोन्ही संघाचे संघटक आमच्या समेत. टॉस जिंकला या लोकल संघ अर्थात वाशिरे संघाने आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3 षटकांची मॅच आणि प्रथमतः इन्व्हाइट केलेला आहे गोलंदाजीसाठी 514 स्पोर्ट सापे संघाला. ओ टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद अजय घरत और योगेश जी पाटिल. आप देख रहे हैं सरपंच चषक 2022 चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे द्वारा आयोजित इस प्रतियोगिता में अब 39 रनों का लक्ष्य दिया गया है. धन्यवाद हरीश पांड्या सर, कारण आपल्याकडे थोडा वेळ आहे तर आपण या व्यासपीठावर एक सन्मान करणार आहोत. मुठवलगावचे उद्योजक आणि विद्यमान पोलीस पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय उत्तमजी पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर मी माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वाशिरेचे सन्माननीय अरुणजी शेलार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. सन्माननीय उत्तमजी पाटील आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. उपदार माहिती शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. सन्माननीय उत्तमजी पाटील. त्यानंतर मित्रांनो, या परिसरामध्ये पाहिलं तर क्रिकेटमध्ये भरपूर बदल घडलं आणि त्या बदल घडवण्यामध्ये भरपूर मोलाचं साथ मित्र बनेन ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय मदनजी दत्तू जाधव हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर सन्माननीय सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय केपी सर आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. तर मी अरुणजी शेलार यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय केपी सर यांना आपण सन्मानित करायचं आहे. संजय पाटील मिठाईवाला याचे प्रोप्रायटर आहेत, सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. अरुणजी शेलार यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर आमनेपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. एक डॅसिंग सदस्य सन्माननीय सुभाषजी जाधव यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. तर मी पुन्हा एकदा अरुणजी शेलार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे. त्यानंतर किरोली गावचे उद्योजक सन्माननीय
ओम जिमचे प्रोप्रायटर त्याचप्रमाणे किरोलीगावचे उद्योजक सन्मानित साई शेठ बजागे सुद्धा आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तुमचं सुद्धा मी शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत करतोय. त्यानंतर याच परिसरातील एक उत्कृष्ट आणि लेजंड क्रिकेटर आज आमच्यामध्ये उपस्थित झाले आहेत राजकुमार पाटील आणि एक उत्कृष्ट पंच सुद्धा आहेत BC4च्या माध्यमातून. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी अरुणजी शेलार यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. पाहू शकता आपण हा सन्मान या व्यासपीठावर. आणि संजय स्पोर्ट सावध आणि देवरुख संघाने कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट्स प्राप्त केल्या तर KP सर याचकडनं प्रति विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. थँक्यू सो मच. जाऊया आता मात्र आपण हरीश पांडे सर यांच्याकडे. धन्यवाद योगेश जी. तो आप देख रहे हैं चिरोबा स्पोर्ट्स वाशेरी द्वारा आयोजित सरपंच चषक 2022. हमारे आदरणीय सरपंच विश्वास जी मागे इनको सम्मान देने वाली, इनको सलाम करने वाली ये प्रतियोगिता का आज आखिरी दिन है. और ये ग्रामीण क्रिकेट का मुख्य वर्क, हमारे कैमरामैन की मेहनत, हमारे DJ की मेहनत और प्रतियोगिता के आयोजकों की मेहनत रंग लाती हुई पहली बार वाशेरी के सरजमीन पर इतना बड़ा भव्य आयोजन सरपंच चषक 2022 ग्रामीण और शहरी क्रिकेट का महासंग्राम आप पिछले कुछ दिनों से एंजॉय करते आ रहे हैं. भिवंडी के क्रिकेट में एक और तारीख साज प्रतियोगिता आज मुकम्मल होने जा रही है. किरण पाटिल इस बार शरीर से दूर खेलने का प्रयास था, बराबर से धकेल नहीं पाए. ओवर समाप्त होता हुआ उस गुड लेंथ बॉल पर. ये आप देख रहे हैं 40+ टीम वाशेरे. ऑल द बेस्ट. तर एक पारितोषिक आलेलं आहे या ठिकाणी जय हिंद देवरुख आणि संजय स्पोर्ट सावध संघासाठी. जर कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट्स प्राप्त केला तर प्रत्येक विकेटसाठी KP सर अर्थात सावधगावचे उद्योजक आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. 18 बॉल 33 रन. अब ये इक्वेशन थोड़ा सा डिफिकल्ट नजर आ रहा है क्योंकि ऑलमोस्ट टचिंग 12 पर ओवर. बैटिंग कर रही है बावलीबी और चौधरपाड़ा और बॉलिंग कर रही है सावध एंड देवरुख. एक यूनिक कॉन्सेप्ट दो गांव को एक साथ लाने का. इससे फायदा क्या होता है कि दो गांवों के बीच में भाईचारा बढ़ता है, प्रेम बढ़ता है. दो गांव के खिलाड़ियों को खेलने का एक साथ मौका मिलता है, एक दूसरे के कल्चर को समझने का मौका मिलता है और ओवरऑल आपका जो क्रिकेट है ये आप बेहतर करते हैं. सो भिवंडी की यह खास बात रही है. दुनिया से अलग ये भिवंडी का ग्रामीण क्रिकेट, शहरी क्रिकेट, 40+ क्रिकेट. बी फॉर भिवंडी, बी फॉर बेस्ट, ये हम कह सकते हैं. योगेश 5 बॉल 5 और नया ओवर लेकर आ रहे हैं ललेश. रिक्वायर्ड रन रेट 11 का है. 18 बॉल्स 33 रन, 18 चेंडू 33 धावा. सुप्रीम एंड से गेंद की शुरुआत ललेश. पहली गेंद इस बार बॉलर के बाजू से ड्राइव किया था, ज़्यादा ताकत नहीं थी, केवल टाइमिंग के बलबूते पर उसे खेला मिड ऑफ की तरफ. 1 रन. अब 17 गेंदे 32 रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 1 विकेट के नुकसान पर. बहुत ही दिलचस्प मुकाबला हो सकता है क्योंकि रिक्वायर्ड रन रेट ज़्यादा है, लेकिन 2 या 3 कमज़ोर गेंदें अगर मिलती है तो मेरे ख्याल से बावलीबी और चौगरपाड़ा टीम जो है ये भी वापसी कर सकती है. सावध और देवरुख टीम ने एक अच्छा स्कोर दिया है, फाइटिंग स्कोर, और 1 विकेट भी लिया है बैटिंग टीम का. परफेक्ट यॉर्कर थी, बिल्कुल नीचे बैकलिफ्ट पर अपने विकेट को बचाया और तेज कदम भागते हुए 1 को 2 में तब्दील कर दिया. अब ये दबाव बनाने की कोशिश कामयाब रही. जोखिम उठाया था लेकिन जोखिम उठाना पड़ेगा. कभी कभी कहते हैं कि रिस्क नहीं लेना ये भी सबसे बड़ा रिस्क है, इसलिए रिस्क लीजिए और तकदीर से ज्यादा तदबीर पर भरोसा करें. पहला रन तेज, दूसरा उससे भी तेज. 1 विकेट पर 9 रन. ललेश गेंद करेंगे सूरज केने, ये बैटर हैं.
इस बार हुक कर दिया है विकेटों के पीछे और वाइड स्क्वायर लेग से गुजरती हुई बॉल, ये शानदार चौका। बॉल के लेंथ को जल्दी पहचान लिया था वहां पर सूरज ने, और सूरज की बल्लेबाजी को देखने के लिए आसमान का सूरज भी इस वक्त थोड़ा सा मध्यम चल रहा है। 3 बॉल 6 सूरज केने और योगेश भालेकर 6 बॉल 6, 15 गेंदे 26 रन, 15 चेंडू 26 धावा। आपण बघत आहात सरपंच चषक 2022 चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे यांकडून आयोजित ही स्पर्धेचा आज शेवटचा दिवस। इस बार ओवर पिच बॉल दी और निकाल दिया, वहां पर कैच हो नहीं पाया, रनआउट का खतरा, लेकिन वाइड थ्रो और 2 रन पूरे करते हुए बैटर्स। 1 को 2 में तब्दील करना ये कला है और बहुत अच्छी कॉलिंग रही थी। कैच थोड़ा मुश्किल था, हाफ चांस जिसको कहा जाएगा, लेकिन जैसे प्रतियोगिता आज के दिन आगे बढ़ेगी ऐसे हाफ चांस को फुल चांस में कन्वर्ट करना ये प्राथमिकता रहेगी तमाम टीमों के लिए। 14 चेंडू 24 धावा। इस बार मिस टाइम किया, बॉल हवा में, कैच करने का प्रयास और यहां पर फिर से कैच छूटा और 2 रनों को लूटा। लगातार 2-2 रन पर मेहनत करते हुए 3 डबल यानी कि 1 6 हो गया, 2 डबल यानी कि 4 हो गए, तो 17 रन 1 विकेट के नुकसान पर सूरज केने हालांकि योगेश के बाद में आए हैं बल्लेबाजी के लिए, लेकिन अब आगे निकल गए। 5 गेंदों में 10 रनों की तूफानी पारी, 6 बॉल 6 में संयम भरी पारी योगेश द्वारा। अब 13 गेंदे 22 रन, 13 चेंडू 22 धावा। जो रिक्वायर्ड रन रेट पिछले ओवर में 11 का था वो हो सकता है घटकर 10 तक आ जाए। इस बार पुल कर दिया और ये अब की बार कैच मुकम्मल किया गया है। निखिल पाटिल ने उस कैच को अंजाम दिया, यानी कि जो रिक्वायर्ड रन रेट वो 11 का बना रहेगा। आखिरी बॉल पर अगर 2 आते तो थोड़ा घट जाता, लेकिन यहाँ पर ये विकेट का गिरना थोड़ा सा अब मुश्किल भरा काम है। तर 12 चेंडू 22 धावांची गरज। योगेश यांच्या जोडीला नवीन फलंदाज विकी तरे चौघरपाडाचा हा खेळाडू आहे। बारा 22 बावडे आणि चौघरपाडा हा संघ फलंदाजी करतोय, सावध आणि देवरुंग संघ गोलंदाजी करतोय। आमचे यूट्यूबचे सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आत्ताच्या घडीला 990 लोक हे थेट प्रक्षेपण पाहत आहेत BTC लाईव्हवर। प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला या स्पर्धेला। एक स्ट्रक्चर्ड क्रिकेट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे भिवंडीचं जे क्रिकेट आहे ते एक मोठ्या फलकवरचा क्रिकेट आहे। वर्षभरात वेगवेगळे ग्रामीण संघटना, सिटी संघटना मिळून एक 60 ते 70 मोठे स्पर्धा होत असतात। म्हणजे पावसाचे सीझन जर सोडली तर हिवाळा उन्हाळ्यामध्ये सारखे स्पर्धा असतात आणि आता भिवंडीमध्ये पावसाळी क्रिकेट सुद्धा सुरू झालंय। तर येणाऱ्या दिवसांमध्ये हे अजून सुजलाम सुफलाम होणार, त्यात लेश मात्र शंका नाही। 12 चेंडू 22 धावांची गरज आणि नवीन षटक घेऊन येतोय आता गोलंदाज आकाश पाटील। आकाश पाटील समोर फलंदाजीची जबाबदारी योगेशची आहे। योगेश भालेकर यांनी चांगली खेळी आतापर्यंत दाखवली आहे, संयमी खेळी। मात्र जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन विजयाचे पहिलं तीर गाठेपर्यंत स्थिर होऊन खेळावं लागणार आहे ते योगेशला।
तर एका बाईकची चावी आम्हाला भेटलेली आहे. ज्या कुठल्या व्यक्ती जी हरवली असेल त्यांनी ओळख देऊन घेऊन जायची आहे. बारा चेंडू 22 धावा. फुलटॉस चेंडू होता. अगदी आरामात त्या चेंडूला फ्लिक केलाय आणि चेंडू जातो वाईडिश फाईन लेग परिसरामध्ये. 4 धावांसाठी हा खणखणीत चौकार. वेगवान चेंडूचा गतीचा वापर आणि अगदी मनगटाच्या सहाय्याने कलात्मक असा हा फ्लिकचा फटका आणि विकी पहिल्या चेंडूवर 4 धावांनी आपलं खातं उघडतोय. आता 11 चेंडू 18 धावा. 11-18चं समीकरण आहे. 4 षटकांचे हे सामने. बावळीबी आणि चौगरपाडा हा संघ फलंदाजी करतोय. देवरुंग सावध या संघासमोर 39 धावांचं लक्ष आहे. तृतीय षटक सुरू आहे. 11 चेंडू 18 धावा. योगेश 6 चेंडू 6, विकी 1 चेंडू 4 धावा. लांब लचक रनअप आहे इथे आकाशचा. क्रिसच्या टोकावरून मारा केलाय, मात्र बॅट आणि पाय दोन्ही जवळ ठेवून त्या चेंडूला ड्राईव्ह केलं होतं वाडिश मिडऑफच्या दिशेने. 1 धाव. चौकार षटकार मारल्यानंतर एकेरी धाव घेऊन धावफलक हलतं ठेवायचं हा मानस दोन्ही फलंदाजाची खेळपट्टीच्या मध्यभागात चर्चा सुरू आहे. आता 10 चेंडू 17 धावा. सावध देवरुंग या संघाला गडीची नितांत आवश्यकता आहे आणि आताच्या गडीला उजवी डावी जोडी तुम्ही बघत आहात. योगेश बालेकर, अजून एक चांगला चेंडू. यष्टीवेधक गोलंदाजी ही माफक गोलंदाजी कधीही म्हटलं जाते आणि मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये अशा प्रकारची गोष्टी अपेक्षित आहेत. अगदी क्रिसच्या टोकावरून मारा केला होता. क्रिसचा चांगला वापर करतोय गोलंदाज आकाश. द्रुत गतीचा हा गोलंदाज. 9 पूर्ण मैदान भगवामय झालेलं दिसते तुम्हाला. रंगबेरंगी झेंडे. अजून एक चांगला फटका अगदी हाफ लिव्हर घेऊन हा ऑफ ड्राईव्हचा फटका अगदी व्ही मध्ये मारायचा प्रयत्न. 1 धाव लिलया पूर्ण करतोय. धावसंख्या 2 बाद 25. 7 चेंडू 14 धावा. आतापर्यंत रिक्वायर्ड रन रेट 11चा होता, मात्र हा शेवटचा चेंडू महत्त्वाचा असणार आहे, कारण ह्या चेंडूवर जर धावा आल्या नाही तर 6 बॉल 14, 2 आले तर 6 बॉल 12, 3 आले तर 6 बॉल 11 आणि 1 आला तर 6 बॉल 13. असे वेगवेगळे विकल्प असतील शेवटच्या षटकामध्ये, परंतु आताच्या घडीला आकाश पाटीलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. रंगबेरंगी टी शर्ट तुम्ही बघताय. खेळाडूंना गणवेश देण्यात आलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शफल होऊन खेळायचा प्रयत्न आणि पायचीची अपील. मोठा बळी मिळवला आपला शेवटचा चेंडूवर आणि आता 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. यष्ट्यांवर केलेला मारा किती कामी येऊ शकतो ते आज आपण बघितलं. अगदी मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पायचीचे खेळाडू बाद होताना पाहिले. आता ह्या सामन्यामध्ये सुद्धा चेंडू पिच कुठे झालाय आणि कुठे जाऊन तो आदळतोय, फलंदाज ऑफर केलाय की नाही, अशा भरपूर प्रश्नांची उत्तरं पंच देत असतात. हा साईड व्ह्यू आणि जर फलंदाजाला चेंडू लागला नसता तर कदाचित बेल्स उडाल्या असत्या. तर 6 चेंडू 14 धावा आणि योगेश भालेकरला नवीन पार्टनर मिळतोय. योगेश गुळवी, विदेश गुळवी. बावळेचा खेळाडू आहे.
बावळे बी आणि चौगरपाडा. सहा चेंडू 14 धावा. आपण बघत आहात सरपंच चषक. Six balls and 14 runs. तर आता आकाश पाटील यांना चेंडू देण्यात आलाय. मात्र हा आकाश पाटील धाकटा म्हणजे ज्युनियर जरा वेगाने सामना सुरू करायचा आहे, कारण आपल्याला अजून उर्वरित सामने संपवायचे आहेत, बक्षीस द्यायचे आहेत. सूर्यास्त लवकर असल्या कारणाने वेळेचं बंधन सर्वांना असणार आहे. 6 चेंडू 14 धावा. विदेश गुळवी हा नवीन फलंदाज. मात्र चेंडूला सामोरे जाणार आहे तो योगेश भालेकर. भालेकरने संयमी खेळी दाखवली आहे. जास्त आक्रमक फलंदाजी न करत असताना 9 चेंडूवर 9 धावा काढत तो नाबाद राहिला आहे. आणि एखादा खेळाडू असा पाहिजे ज्याच्याकडे सामना संपवण्याची कुवत असते, ज्याला इंग्रजीमध्ये आपण फिनिशर म्हणतो. तर योगेश भालेकरमध्ये हा फिनिशरचा गुण आहे का हे बघावं लागेल, कारण हा विजयानिशी ते अजून एक पाऊल पुढे ठेवणार आहेत. डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज चेंडूला पुल केलंय आणि हा चेंडू निघून जातोय अगदी मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी आकर्षक फटका. पाच चेंडू 10 धावांची गरज. टायमिंग खूप चांगलं होतं, मात्र सराव केल्याने टायमिंग चांगलं होतंय. आज भरपूर खेळाडू भिवंडीमध्ये असे आहेत ज्यांच्याकडे ईश्वर दत्त टायमिंग आहे, आणि हे ईश्वर दत्त टायमिंग एका रात्रीत होत नाही. त्यासाठी सराव करावं लागते, मरावं लागते. उन्हामध्ये, पावसामध्ये, हिवाळ्यामध्ये सराव करावा लागतो. आणि हा सराईत फलंदाज योगेश भालेकर 10 चेंडू 13 धावांवर खेळतोय. 5 चेंडू 10 धावांची गरज. परत एकदा त्याच दिशेने पुलचा मारलेला फटका. मात्र यावेळेला ताकद कमी होती, फक्त चेंडूला स्वाईप केलं होतं आपल्या बॅटनी. 1 धाव पूर्ण करतोय. चौकार मारून 1 धाव घेत धावफलक हलतं ठेवायचं आणि आपल्या जोडीदाराला संधी द्यायची, या पद्धतीची फलंदाजी. आणि आता विदेश गुळवी हा फलंदाज आहे. 4 चेंडू 9 धावांची गरज. एक मोठा फटका मारावा लागेल कधी ना कधी. मग तो चौकार, षटकार असू शकतो किंवा दुहेरी धावसुद्धा असू शकते. दुसऱ्या बाजूला एक चांगला चेंडू पाहिजे, कारण जर गळी मिळवला तर तो निर्धाव चेंडू अजून जास्त दडपण वाढवणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघावर. रिक्वायर्ड रन रेट 13.5च्या रूपाने. गेले 2 ओव्हर आपण सारखे बघत होतो. 18मध्ये 33 हवे होते आणि तदनंतर 12-22 आलं आणि नंतर 6-14 आणि आता 4-9. जे कष्टधाव चक्र सुरू झालं होतं ते आता 4 चेंडू आणि 9 धावा. खाली राहणारा सबमरीन चेंडू. मात्र हा चेंडू नक्कीच फलंदाजाला हुलकावणी देऊन जातोय. खूप लवकर खेळायचा प्रयत्न. चेंडू खाली राहिला आणि यष्टीरक्षकाच्या हातात गेला. आता 3 चेंडू 9 धावा. सावध देवरुंग या संघाला चांगल्या स्थितीत त्या चेंडूने आणलंय. बघायचं आहे पुढील 3 चेंडू कसे टाकतोय आकाश पाटील ज्युनियर. यश त्यांच्या जवळ येऊन मारा करायचा प्रयत्न, हुक करायचा होता, मात्र चेंडू जातोय फाईन लेग. इथे 1 धाव आणि आता 2 चेंडू आणि 8 धावा. 2 balls 8 runs. 2 बॉल 8 रन. ग्रामीण क्रिकेटचा एक खूप मोठा पाया. आणि प्रत्येक गावातील जे सरपंच आहेत, पुढारी आहेत किंवा क्रिकेटचे चाहते आहेत, त्यांनी आपापला संघ बांधला आहे. आणि संघाच्या बांधणीमध्ये जडणघडणची जी भूमिका असते ते भरपूर
आज लोकांनी आपापल्या गावासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि आज चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. दोन चेंडू 8 धावा. हा सामना संपल्यानंतर लगेच 40+ सामना सुरू होणार आहे. प्रेक्षणीय लढत. 2 चेंडू 8. बघायचं आहे योगेश भालेकर संघाला विजयाचा उंबरठा ओलांडण्यासाठी काय करतोय. थोडीशी माती आपल्या हातात घेऊन बॅटवरची ग्रिप जी आहे ती मजबूत करायचा प्रयत्न करतोय योगेश भालेकर. आघाडीला आला होता. आता या चेंडूला स्वाईप केलाय. वाईड स्क्वेअर लेगकडे जातोय चेंडू. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव वेगाने धावतोय. दुसरी धाव पूर्ण होईल आणि आता शेवटचा चेंडूवर धावा हवे असतील ते 6. एक चेंडू 6 धावा. हे एक असं समीकरण आहे जिथे गोलंदाजाला सुद्धा करण्यासाठी मुभा आहे, फलंदाजाला सुद्धा मुभा आहे. एक खेळाडू हिरो ठरू शकतो. भरपूर वेळा आपण पाहिलं एका चेंडूवर 6 पाहिजे असताना लागतात, परंतु भरपूर वेळा असं पण पाहिलंय की शेवटच्या चेंडूवर 1 धाव हवी असताना होत नाही. हे क्रिकेट आहे. इथे मात्र बघायचं कुठल्या पद्धतीने डावपेच आखला जातोय. पंचांना चेंडू दाखवला जातोय. चेंडूचा फर कसा आहे, चेंडूचा शेप काय आहे ते पंच बघतायत आणि आपले जोडीदार पंचांना ते नक्की चेंडू दाखवतील आणि निर्णय घेतील चेंडू बदलायचा की नाही. सावध आणि देवरुंग संघाने आतापर्यंत चांगला मारा केलाय. आकाश पाटील ज्युनियर यांनी या षटकामध्ये आता समीकरण खूप छान आणलंय. एक चेंडू 6 धावा. आकाश पाटील ज्युनियर AP. शेवटचा चेंडूवर षटकार मारून विजय साजरा करण्याचा नक्कीच मानस असणारा योगेश भालेकर यांचा. एक चांगली गोष्ट ही आहे की त्यांनी 12 चेंडूमध्ये 16 धावा काढलेत. तो पहिला चेंडूपासून आलाय. त्याचा जम बसलाय. चेंडू त्याला दिसतोय, मात्र फटका चांगला मारावा लागेल आणि आकाश पाटील ज्युनियर त्याला तो फटका मारण्यासाठी चेंडू टाकेल का. बघा आता समोर 2 मित्र वाढलेले आहेत. अगदी सिली पॉईंट तुम्हाला दिसत आहेत. बघायचा कुठल्या पद्धतीने हा चेंडू टाकला जाईल. कंपल्सरी चेज आहे म्हणजे षटकार मारायलाच हवा. आणि योगेश भालेकर हा नो बॉल दिला गेलाय आणि नो बॉलवर 2 धावा म्हणजे एकूण 3. नो बॉलची 1 आणि 2. देने वाला जब भी देता पूरा छप्पर फाड़ के देता. आणि रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. नाही घेण्यात आलाय. 1 बॉल 3 धावा. आता मैदानामध्ये धावून 3 काढणं हे एक आव्हान असू शकते. हा ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. एका चेंडूमध्ये 3 धावा. जर 3 झाले तर भावळी बी चौगरपाडा संघ जिंकतोय. जर 3 झाले नाही तर मग सावध देवरुंग.
योगेश बालेकर आघाडीला आला. संघासाठी खेळावं, स्वतःसाठी नव्हे तर संघासाठी. प्ले फॉर साईड अँड नॉट फॉर सेल्फ असं म्हटलं जाते. संघाला काय हवं आहे ते माहीत आहे. योगेश भालेकरने जर हा सामना जिंकवला तर नक्कीच आज भावळे आणि चौघरपाडा या दोन्ही गावामध्ये चौदरपाडा हा जो संघ आहे भावळे बी आणि चौदरपाडा, तर फिल्डिंग सेम राहणार कारण हा फ्री हिटचा बॉल आहे. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. योगेश आजचा दिवसाचा महानायक ठरू शकतो का? आजचा दिवसाचा सर्वात महत्त्वाचा हा सामना. एक धाव पूर्ण केली, क्रीजमध्ये डीप जाऊन खेळलाय. दुसरी धाव पूर्ण करतोय, मात्र तिसरी धाव होणार का? तर तिसरी धाव घेत असताना मात्र प्राण कंठाशी आलेले आहेत आणि इथे गडी बाद होतोय. कंपल्सरी चेस करायचं होतं, मात्र सावध देवरुंग संघाने शेवटचा चेंडूवर ही किमया घडवून आणली आणि संघाला विजयी करून दाखवलं. नो बॉल जरी असला आणि फ्री हिट जरी असली तरी सामना फिरवला आकाश पाटील ज्युनियर यांनी. एका धावेने हा सामना जिंकलाय. अभिनंदन. सावध देवरुंग हा संघ आता विजयाचा जल्लोष साजरा करतोय. मातीला वंदन करतायत. द मॅन ऑफ द मॅच बलवंत दळवी ज्यांनी 17 धावा काढलेत तो ठरलाय. 1 चौकारानिशी 11 चेंडूमध्ये 17 धावा. बळवंत दळवी हा सामनावीर. बळवंत यांनी सामनावीरचं पारितोषिक घेण्यासाठी आमचा मुख्य मंचावर यायचं आहे. आणि अभिनंदन, 1 धावेनी हा सामना जिंकलाय. तर अभिनंदन. आणि आता पुढील सामना 40+ आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनलकडे आणि तुमच्याबरोबर जुळणार आहेत ते अजय